नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आपल्या स्त्रियांचं असं आहे ना की आधी सगळं घरातलं आवरायचं आणि त्यानंतर मग बाहेर जायचं। मग या सगळ्या गोंधळात काय होतं ना की आपल्याला तयार व्हायला एकतर उशीर लागतो। त्यात आपली हेअरस्टाईल करायचं झालं तर आपल्याला नेहमीचा प्रश्न पडलेला असतो की आता हेअरस्टाईल कोणती करू। पण मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अशी सोपी अशी हेअरस्टाईल दाखवणार आहे। बरं, ही जी हेअरस्टाईल आहे ना ती फक्त एका डोनटचा वापर करून आपण सुंदर आणि 2 मिनिटात होणारी ही हेअरस्टाईल आपण करणार आहोत। कशी करायची चला दाखवते आता। तर मैत्रिणींनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा, पहिल्यांदा आधी आपले केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्या केसांची आपल्याला पोनीटेल बांधून घ्यायची आहे। आता आपले रबर बघा असे सारखे सारखे आपण वापरत असल्यामुळे कसे रबर आपले सैल होतात, तर हा पण रबर सैल झालेला आहे। त्याच्यामुळे मी काय केलं, त्या रबराला धरून अशी एक उभी अशी बॉबी पिन लावलेली आहे। आता काय करायचं, आपल्याला डोनट घ्यायचं आहे। आपले केस जसे आहेत म्हणजे जाड असतील तर मोठा डोनट घ्या, पातळ असतील तर लहान डोनट घ्या। तर या ठिकाणी मी लहान साईजचं डोनट या ठिकाणी घेतलेला आहे। आता ही यू पिन लावताना कशी लावायची ते मी तुम्हाला दाखवत आहे बघा। यू पिन अशी घ्यायची, आडवी आधी पहिल्यांदा त्या डोनटमधून घालायची आणि त्यानंतर अशी उभी करून केसांमध्ये घालायची आहे। यामुळे काय होतं की आपलं डोनट व्यवस्थित जागेवर राहतो, हलणार नाही अजिबात। आता काय करायचं, आपल्याला एक रबर घ्यायचा आहे काळ्या रंगाचा आणि तो अशा प्रकारे डोनटवरती लावायचा आहे। तर आता बघा, डोनट आपला अर्धा असा आपल्या केसांनी कवर झालेला आहे, पण अर्धा डोनट जो आहे तो आपल्याला पूर्ण कवर करायचा आहे। त्यामुळे आता काय करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर पहिल्यांदा ती खालच्या साईडला जो आपण रबर लावलेला आहे त्या ठिकाणी मी आधी पहिल्यांदा 2 असे बॉबी पिन लावून घेतलेली आहे। आणि त्यानंतर आता काय करायचं, हे राहिलेले जे केस आहेत ना त्यांचे आपल्याला 2 पार्ट करायचे आहेत। आता एक पार्ट मी पहिल्यांदा ती व्यवस्थित असा विंचरून घेते। व्यवस्थित आपल्याला विंचरूनच घ्यायचं आहे, तरच आपली हेअरस्टाईल सुंदर दिसणार आहे। आणि बघा, तो अशा प्रकारे त्या डोनटवरती आपल्याला फिरून घ्यायचा आहे। म्हणजे कसं आहे की आपल्याला डोनट कवर करायचं आहे। तर बघा, घाई गडबड असेल तुमची, तुम्हाला लवकर तयार व्हायचं असेल तर ही हेअरस्टाईल अगदी सोपी आहे बघा। फक्त केस आपल्याला फिरूनच घ्यायचे आहेत, बाकी या ठिकाणी काहीच करायचं नाही आपल्याला। आता राईट साईडला पण आपले केस आहेत, ते पण आपल्या डोनटच्या वरती असे फिरून घ्यायचे आहेत। फक्त विंचरून घ्या केस, जेणेकरून आपले केस व्यवस्थित आणि छान असे दिसू शकतील। तर आता या ठिकाणी मी साईडला आधी पहिल्यांदा जी आपली पिन आहेत, यू पिन आणि बॉबी पिन, ते जरा लावून घेतले आणि त्यानंतर आता हा दुसरा जो केसांचा पार्ट आहे तर तो अशा प्रकारे डोनटच्या वरती मी फिरून घेतलेला आहे। तर तो पार्ट अगदी व्यवस्थित आपल्याला राहावा यासाठी तुम्ही या ठिकाणी बॉबी पिन लावून घ्यायची आहे त्याच्या टोकाला। आणि मध्ये समजा तुमचे केस सरकत असतील तर तुम्ही छोटी जी यू पिन बघा भेटतात, तर ती यू पिनचा तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता। आणि अगदी आपली व्यवस्थित अशी ही हेअरस्टाईल आहे ती तयार झालेली आहे। जो रबर तुम्ही वापरणार आहात ना, जो आपण डोनटच्या वरती जो आपण रबर लावलेला आहे तो थोडासा असा ना पातळ किंवा जे आपले कापडी रबर न वापरता दुसरे जे आपण रबर वापरतो बघा, तर ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, म्हणजे तो रबर जास्त आपला दिसणारही नाही। आता बघा, मी रबर बऱ्याच प्रमाणात हा कवर केलेला आहे। तर या ठिकाणी मी असे बॉबी पिन आणि यू पिन लावून ठेवले आहेत, जेणेकरून रबर आतल्या साईडने जावा आणि तो फारसा दिसता नये। आता काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी तुम्ही काही घेऊ शकता, तुमच्याकडे गजरा असेल किंवा अशा पर्लचे हे भेटतात किंवा आणखी काही तुमच्याकडे फुलं वगैरे असतील तर ते त्यांचा या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता। आता मध्ये जो आपला बघा थोडंसं गॅप दिसतोय, तर त्या ठिकाणी मी अशा प्रकारे हे फूल लावलेलं आहे। आणि बघा किती सोपी अशी हेअरस्टाईल आपली तयार झालेली आहे। म्हणजे अगदी तुम्हाला घाई गडबड असेल, वेळ नसेल फारसा, पटकन हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही ही हेअरस्टाईल आहे ती करू शकता। का यासाठी आपलं काहीच वेळ म्हणजे लागणार नाही आहे आणि फारसं काही म्हणजे साहित्यही लागणार नाही। अगदी कमी साहित्यामध्ये सुद्धा तुमची ही हेअरस्टाईल आहे ती होणार आहे। तर बघा किती सुंदरशी आपली ही हेअरस्टाईल आहे ती तयार झालेली आहे। तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही हेअरस्टाईल, तुम्हाला पण आवडेल आणि अगदी झटपट होणारी आहे। तर मैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला ही हेअरस्टाईल खूप आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा। आणि अशा सुंदर आणि सोप्या हेअरस्टाईलचे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत, पुढे येत राहणार आहेत। तर नक्कीच ते व्हिडिओ पहा आणि नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता व्हिडिओ पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय।